मित्रांनो नमस्कार. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांची पत्रकार परिषद होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आयुक्तांची पत्रकार परिषद आहे आणि अर्थातच क्रिस्टल क्लिअर आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी आचारसंहिता लागते. आता या आचारसंहितेचा शिक्षक भरती पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 याच्यावरती परिणाम होईल का? तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा या शॉर्टच्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नियमाला धरून वास्तवाला धरून खरं पाहता याचा परिणाम शिक्षक भरतीवरती होणार नाही, कारण शिक्षक भरतीमध्ये सध्या कोणालाही डायरेक्ट नोकरी दिली जाणार नाही. आता कुठेतरी परीक्षा झालेल्या आहेत आणि पोर्टल रजिस्ट्रेशनची लाखो उमेदवार वाट पाहत आहेत. रजिस्ट्रेशन सुरू होणं आणि आचारसंहिता याचा कोणताही अर्थार्थी संबंध नाही आहे. रादर या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा कोणताही परिणाम होणार नाही. परंतु आपल्या शिक्षण विभागाला हवंच काय? आता तर त्यांना हे आयतं कारण भेटणार आहे की आचारसंहिता आहेत म्हणून आम्ही पोर्टल सुरू करणार नाही. बरं, काही उमेदवारांनी सांगितलं होतं 4 दिवसात पोर्टल सुरू होईल, 8 दिवसात पोर्टल सुरू होईल, परंतु वास्तविक पाहता पोर्टल सुरू व्हायला अजून कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट याच्यापासून अजून बरीच प्रोसेस बाकी आहे. आणि आता मात्र हा विषय महत्त्वाचा बनला आहे, तो म्हणजे सध्या याचा शिक्षक भरतीवरती परिणाम होईल का? मित्रांनो, आचारसंहितेचा शिक्षक भरतीवरती कोणताही परिणाम होणार नाही, परंतु हेच कारण मात्र पुढं केलं जाईल, याच्यामध्ये वादच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा.